एकदा स्वागत करीत आहे योद्धका प्लॅटफॉर्मवर. सर्वात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षातील हे आपलं पहिलं सेशन आहे. याआधी आपण सेशन घेतलेले आहेत आणि ते आम्ही ऑलरेडी आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तर प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आमचे व्हिडिओज. आज जे आपण सेशन घेत आहोत, ते आपण घेत आहोत करिअर बिल्डिंग इन गव्हर्नमेंट बँक सेक्टर. त्यासाठी आज आपल्यासोबत जोडून येत आहे प्राजक्ता नंदेश्वर. प्राजक्ता ही एका सरकारी बँकेमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. ती मूळची नागपूरची आहे आणि तिने इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतलेली आहे इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तिने IBPS PO आणि SBI PO सारख्या एक्झाम्स क्रॅक केलेल्या आहेत. सो प्राजक्ता, थँक्यू सो मच आज आमच्यासोबत जोडून आली आणि तुझ्या बिझी स्केड्यूलमधून तू टाईम काढला, त्यासाठी थँक्यू सो मच. सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आणि विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर अँड थँक्स योद्धका प्लॅटफॉर्म फॉर हॅव्हिंग मी. प्राजक्ता, आपण एक बेसिक क्वेश्चन पासून सुरुवात करूया. आता बँकिंग म्हटलं की कॉम्पिटिशन आलं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आल्या. जर आपल्या मैत्रिणींना या क्षेत्रामध्ये ॲज अ करिअर जर सिलेक्ट करायचं असेल, तर त्यांनी एंट्री कशी घ्यावी? बँकिंग सर्व्हिसेसमध्ये एंटर करण्यासाठी बेसिकली काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. IBPS कंडक्ट करते, SBI कंडक्ट करते. मग इतर आहेत जे ह्या एंट्रन्स एक्झाम्स कंडक्ट करतात, जसं RBI, SIDBI, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड एक्झाम्स कंडक्ट करते ग्रेड A आणि ग्रेड B साठी. जसं आधी पण सांगितलं, मी RBI पण एक्झाम कंडक्ट करते, ती ग्रेड B साठी करते आणि असिस्टंट लेव्हलसाठी सुद्धा IBPS, SBI, असिस्टंट म्हणजे क्लेरिकल कॅडर, तर त्या कॅडरसाठी सुद्धा IBPS, SBI, RBI ह्या सगळ्या एक्झाम्स कंडक्ट करतात. तर त्या एक्झाम्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आपल्याला क्लिअर करून नंतर ह्या पोस्ट्स आपल्याला एंटर करता येऊ शकतात. अच्छा. आणि ह्या ज्या एक्झाम्स आहेत, त्यांची प्रिपरेशन केव्हापासून करायला सुरुवात करायला पाहिजे? ह्या एक्झाम्समध्ये 4 सेक्शन्स असतील. इंग्लिश, करंट अफेअर्स, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग. तर आपल्याला असं साधारण बघायला मिळेल, की आपण जेव्हा शाळेत सुद्धा शिक्षण घेत असतो, तेव्हा स्कॉलरशिपची एक्झाम आहे. जी इयत्ता 4थीत आणि 7वीत होते. गणिताचे एक्झाम्स होतात काही, जसं संबोध, प्रावीण्य, प्रज्ञा या परीक्षा वगैरे होत असतात. तर आपल्याला असं बोलायला हरकत नाही, की जेव्हा आपण शाळेत वगैरे असतो, तेव्हा अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स दिल्यामुळे आपला पाया थोडासा तिथे पकडू शकतो. पुढे जाऊन आपल्याला अशी म्हणजे सवय होऊ शकते, की आपण कुठे स्टँड करतो ह्या कॉम्पिटिशनमध्ये हे करता आपलं एक व्हिजन डेव्हलप होतं. त्यानंतर मग जेव्हा तुम्ही कॉलेज वगैरे कंप्लीट करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर इंजिनिअरिंगला कोणी असेल, तर इंजिनिअरिंग कंप्लीट केली आहे. BComला कोणी असेल, तर फायनल इयरला वगैरे आहे. तर फायनल इयरचे स्टुडंट सुद्धा या एक्झामला अपियर करू शकतात. तर अपियर करणं वेगळं आहे. मात्र आपली ही स्किल बिल्डिंग जी आहे अशा परीक्षांसाठी, ती शाळेच्या लेव्हलपासून आपण स्टार्ट करू शकतो. बरं. जसं सांगितलं की IBPS PO, SBI PO, RBIच्याच एक्झाम्स असतात. या सगळ्या एक्झामचं स्वरूप काय असते? या सगळ्या परीक्षांमध्ये तेच आहे, की 4 चाचण्या असतात. प्रिलिम्समध्ये प्रिलिम्स असेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू असेल. मग प्रिलिम्समध्ये 4 आपल्या चाचण्या असतात. पहिलं तर तेच मी जसं सांगितलं अगोदर सुद्धा, की इंग्लिश ॲप्टिट्यूड आणि LR म्हणजे लॉजिकल रिझनिंग, नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि तुमचं करंट अफेअर्स. तर ह्या सगळ्या याच्यावर प्रिलिम्स आणि मेन्स या परीक्षा असतात. त्यानंतर मग तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होतो. हे IBPS आणि SBI POच्या बाबतीत झालं. नंतर RBI रेग्युलेटर्सच्या जे मी परीक्षा सांगितल्या, जसं SIDBI आहे, नाबार्ड आहे, RBI आहे. तर ह्या सगळ्या परीक्षांमध्ये थोडंसं स्पेशलाइज्ड नॉलेज असणं महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे ते मेन्समध्ये प्रिलिम्स आणि मेन्सचं जरा त्यांचं वेगवेगळं हे पोर्शन म्हणू शकता किंवा सिलेबस वेगवेगळे असतात.
पहिलं प्रिलिम्समध्ये जसं मी अगोदर सांगितलं, की तेच 4 सेक्शन्सवर तुमची प्रिलिम्स अवलंबून असते. नंतर मेन्सचा जो पेपर असतो, त्याच्यात तुमचे इकॉनॉमिक्स, फायनान्स आणि इंग्लिश, रिटन इंग्लिश यावर तुमचे सब्जेक्टिव्ह ज्ञान बघितलं जातं आणि त्यानंतर मग तुम्हाला परत इंटरव्ह्यू फेस करावा लागतो. अच्छा. आणि या एक्झामची काही एज लिमिट, काही स्पेशल क्रायटेरिया? जनरली ह्या एक्झाम्स जसं IBPS आहे किंवा SBI आहे, ह्यांच्या तर एज लिमिट अराउंड 30 इयर्स फॉर जनरल कॅटेगरी आणि अं, जसं रिझर्व्ड कॅटेगरीसाठी प्लस 5 इयर्स वगैरेचं असं अजूनपर्यंत तरी हे आहे. मात्र प्रत्येक एक्झामच्या अगोदर तुम्हाला एक नोटिफिकेशन जाहीर होतं. तर ते पब्लिश झालेलं नोटिफिकेशन आपण जर गो थ्रू केलं, तर कधी-कधी असं होतं, की आता आपण सांगूया, की 30 वर्ष वयोगट आहे. मात्र पुढच्या वर्षी ते असे कन्सिडर करू शकतात, की नाही यावर्षी आम्हाला 28 इयर्सच ठेवायचं आहे किंवा काही. तर ते बँक टू बँक कधी डिफर करतं. वेगवेगळ्या लॅटरल पोझिशन्स सुद्धा निघतात. लॅटरल पोझिशन्स म्हणजे तुम्हाला परत स्पेशलाइज्ड डिग्री असावी लागते. आता जसं POच्या वगैरे ज्या एक्झाम्स आहेत, त्यासाठी कोणती स्पेशलाइज्ड डिग्री म्हणून ते लोकं बघत नाहीत. वाला सुद्धा BA केलेले व्यक्ती सुद्धा त्याच परीक्षेला अपिअर करू शकते. BE केलेली व्यक्ती सुद्धा त्याच परीक्षेसाठी अपिअर करू शकते आणि MBA केलेली व्यक्ती सुद्धा त्या परीक्षेसाठी अपिअर करू शकते. मात्र जेव्हा लॅटरल रिक्रुटमेंट्स निघतात, त्या डायरेक्ट पोझिशन्स असतात स्केल 3, स्केल 4 या लेव्हल्सवर वगैरे किंवा मॅनेजमेंट ट्रेनीच्या लेव्हल्सवर वगैरे. तर त्याकरिता आपल्याला स्पेशलाइज्ड क्वालिफिकेशन म्हणजे MBA किंवा CFA झालं फायनान्समध्ये. तर ह्या सगळ्या स्पेशलाइज्ड कोर्सेस ला आपल्या नक्कीच प्रेफरन्स असतो. तर त्यामुळे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सुद्धा तसंच असतं, की एक्सपिरियन्स एवढ्या-एवढ्या वर्षांचा असायला पाहिजे आणि क्वालिफिकेशन तुमचं MBA प्लस CFA ऑर नुसतंच MBA इन फायनान्स असं वगैरे मार्केटिंगच्या सुद्धा जागा निघतात. तर MBA इन मार्केटिंग अशा वगैरे असायला पाहिजेत, असं एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे असते. ओके. आणि हे झालं एक्झामचं. पण एकदा आपण आपलं सिलेक्शन झालं आणि आपण बँकमध्ये एंटर केलं, तर कामाचं स्वरूप काय आहे? कुठकुठले डिपार्टमेंट्स असतात? पहिली 2 वर्ष काय करावे लागतात? तर आपण जेव्हा IBPS PO क्लिअर करतो किंवा SBI करतो, तर आपल्याला 2 वर्षांचं प्रोबेशन पिरियड हे सर्व्ह करावं लागतं. त्या 2 वर्षांच्या प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सेगमेंटशी निगडीत केल्या जातं, की ऑपरेशन्स कसे असतील, बँकेचे दररोजचे दैनंदिन ट्रान्झॅक्शन्स व्यवहार कसे असतील आणि त्यानंतर मग तुम्ही क्रेडिटला सुद्धा तुम्हाला एक्सपोज केलं जातं. मग ॲडव्हान्सेसमध्ये कसे काम कामं चालतात, कसे इन्स्पेक्शन्स होतात किंवा लोन पास कसं होतं नक्की. तर या सगळ्या सेगमेंट्सला तुम्हाला निगडीत केलं जातं. अच्छा, ओके. हे झालं कामाचं स्वरूप. जर आता सॅलरी आणि पर्क्सबद्दल जर विचारणं झालं, तर ते कसं व्हॅरी होते? जर SBI POमध्ये तुम्ही PO म्हणून सिलेक्ट झाले, तर तुमची स्टार्टिंग पॅकेज हे 10 ते 12 लाखाच्या आसपास असते. अ, आणि त्या पॅकेजेसमध्ये वेगवेगळे पर्क्स म्हणजे जसे तुमचे रेंटल्स आलेत, त्यानंतर तुमचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स झालं, एंटरटेनमेंट अलाउन्स आहे. ह्या व्यतिरिक्त बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक स्पेशल हे म्हणू शकेन प्रोव्हिजन अशी पण आहे, की जे तुमचे सेव्हिंग्ज चे वगैरे रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे आहे, सेव्हिंग्ज अकाउंटचं वगैरे, ते तुम्हाला सामान्य पब्लिकपेक्षा 1% जास्त किंवा हाउसिंग लोन असेल किंवा तुमचं वेगवेगळ्या कुठलंही लोन असेल, तर तिथे ते तुम्हाला सिंपल रेट ऑफ इंटरेस्टमध्ये मिळते आणि ना की कंपाउंड रेट ऑफ इंटरेस्टमध्ये. तर प्रत्येक बँकेचं वेगवेगळं असतं म्हणा, पण SBI बद्दल बोलायचं झालं तर कारण का मी SBIमध्ये कार्यरत होती. तर SBI बद्दल बोलायचं झालं तर एक हाउसिंग लोन वगैरेची एक अपर लिमिट वगैरे मिळालेली असते ऑलरेडी आणि त्यावरही जी जी तुम्ही लिमिट वगैरे एक्सटेंड वगैरे करता, तर त्याच्यात तुम्हाला ते सिंपल रेट ऑफ इंटरेस्टने वगैरे तुम्हाला नक्कीच मुभा वगैरे मिळते त्यात. तर त्यामुळे पर्क्स वाईज म्हणा किंवा सॅलरी वाईज अतिशय जॉब अपॉर्च्युनिटी आहे बँकिंग सेक्टरमध्ये. ओके, ग्रेट.
महिलांसाठी काय स्कोप आहे बँकेच्या गव्हर्नमेंट बँकमध्ये? महिलांसाठी वेगळं आणि जेंट्ससाठी वेगळं असं म्हणून नाही आहे. बँकेचं सगळं कारभार एकंदरीत जनरलाइज स्वरूपाचंच आहे. तर इथे आपल्याला करियर स्कोप म्हणून मी एक जनरलाइज्ड उत्तर देऊ शकते, की इथे करियर स्कोप असा आहे, की वेगवेगळे सेगमेंट्स आहेत बँकेच्या आत सुद्धा. फक्त एडव्हान्सेस किंवा फक्त ऑपरेशन्स जे प्रॉपर एका ब्रांचला चालवण्यासाठी मदतीचं असतं. फक्त तेवढंच नाही तर ट्रेझरी किंवा इंटरनॅशनल बँकिंगमध्ये आपल्या ज्या बँक्स वगैरे आहेत, ते इंटरनॅशनल लेव्हलवर वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ज्यांचे ब्रांचेस आहेत, तिथे ऑपरेशन्स असतात. अ, किंवा फॉरेक्स डिपार्टमेंट वगैरे असतो. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये सुद्धा जाण्याकरता वेगवेगळ्या एक्झाम्स होतात. डिपार्टमेंटल एक्झाम्स होतात. तर त्यात तुम्ही व्यवस्थित एक्झाम्स त्या क्लिअर वगैरे करू शकले, तर नक्कीच त्याच्यातही तुमचं सिलेक्शन होतं. त्यामुळे एक नॅरो स्कोप नाहीये हा, खूपच ब्रॉड असा स्कोप आहे बँकेत काम करण्यासाठी. अच्छा, म्हणजे असं नाही की तुम्ही एका पोस्टवर जॉइन झाल्या तर तुमची पुढं करियर ग्रोथ नाहीये. बट विदिन बँकच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एक्झॅक्टली. तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही हं. एक्झाम्स क्लिअर करा आणि तुमची करियर ग्रोथ घ्या, राइट? अच्छा. अ, एक्झॅक्टली. प्लस तुम्ही जर जनरलिस्ट कॅडरवर असाल, त्यातही तुम्हाला पोझिशन्स तुमचे वेगवेगळे होत राहतात. जसं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ही अतिशय स्ट्रीमलाईन्ड प्रमोशन्सचं ची प्रक्रिया असते, की तुम्ही प्रत्येक 3 ते 4 वर्षांमध्ये तुम्ही नेक्स्ट प्रमोशन एक्झामसाठी तुम्ही अपियर करू शकता. मग त्या एक्झाम्स क्लिअर केल्याच्या नंतर मग तुम्ही हायर पोझिशन्सवर जाता. जसं तुम्ही जॉइन करत असताना ॲज अ पी-ओ तुम्ही जॉइन केलं. 2 वर्षामध्ये तुमचं ते कन्फर्मेशन एक्झाम वगैरे कंडक्ट करतात. त्यानंतर तुम्ही आयदर असिस्टंट मॅनेजर किंवा डेप्युटी मॅनेजर होता बेस्ड अपॉन युअर स्कोर्स ऑफ द कन्फर्मेशन एक्झाम. त्याच्यानंतर मग त्याच्या 3 वर्षानंतर तुम्ही परत स्केल 3 साठी अपियर करू शकता आणि तुम्ही मॅनेजर होता. फुल फ्लेजेड स्केल 3 चा मॅनेजर होतो. त्यानंतर मग परत 3 वर्षानंतर 3 ते 4 वर्षांमध्ये तुम्ही चीफ मॅनेजर होता. असं ह्या लेव्हल्स तुम्ही अप टू एम-डी आणि सी-एम-डीच्या लेव्हल्स पर्यंत तुम्ही जाऊ शकता. तर आपणा सर्वांना असं माहितीच असेल, की अरुंधती भट्टाचार्य ज्या आपल्या एक्स एस-बी-आयच्या सी-एम-डी होत्या. तर त्या सुद्धा बँकेला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणूनच जॉइन केलं होतं किंवा बरेचसे असे दुसरे सुद्धा चीफ मॅनेजिंग डायरेक्टर्स वगैरे जे आहेत, ते बरेचसे असे बँकेला पी-ओ म्हणूनच जॉइन केलेले असतात आणि त्यानंतर ते टुवर्ड्स देअर रिटायरमेंट आणि त्यांचं काम वगैरे व्यवस्थित कोणकोणत्या सेक्टर्समध्ये झालेलं आहे. त्यानुसार त्यांना सी-एम-डीच्या सुद्धा पोझिशन्स वगैरे मिळतात. अच्छा. आता गव्हर्नमेंट म्हटलं की पोस्टिंग आली आणि पोस्टिंग आली म्हणजे रूरल एरियामध्ये पण टाकू शकतात किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये सुद्धा टाकू शकतात. त्यावर थोडंसं मार्गदर्शन करशील? हं. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असं आपलं एक जनरल त्या लोकांनी फॉर्मॅट ठेवलाच होता, की जेव्हा एखादी पी-ओ वगैरे जॉइन करतो, तर त्याच्या प्रोबेशनच्या टुवर्ड्स एंडला तो रुरल सेक्टरमध्ये कामाला असतो आणि तिथे रुरल बँकिंग वगैरे शिकतो. त्याचं सुद्धा प्रशिक्षण तो घेतो. आणि त्यानंतर काही पुढचे 1-2 वर्ष त्याला रुरल सेगमेंटमध्ये काम करावं लागतं. आणि त्यानंतर रुरल जे गाव, खेडं ते सुद्धा मिळू शकतं कोणाला, तर कोणाला पनवेल आता बँकेचे सेग्रीगेशन्स जसे आहेत सेगमेंट आपण म्हणजे रुरल त्या लोकांनी कसं डिव्हिजन केलेलं आहे. ते वेगवेगळ्या बँकेचं पुन्हा वेगवेगळं असतं. तर स्टेट बँकेत पनवेल हा एरिया सुद्धा रुरलमध्ये कन्सिडर केला जातो किंवा पेण, रत्नागिरी हा एरिया सुद्धा रुरल असाइनमेंटमध्ये कव्हर केला जातो. तर अगदीच गाव-खेडं सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. पण रुरल कंप्लीट करण्यासाठी अगदीच गाव-खेडं पण मिळेलच असं गरजेचं नाही आहे. गोव्यातली पणजीची पोस्टिंग सुद्धा रुरलमध्ये कन्सिडर केल्या जाते, जी अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे. तर त्यामुळे
म्हणजे रूरल जरी करायचे असतील असाइनमेंट्स कंप्लीट, तरी पण असं नाही की आपलं करियर आता इथेच थांबलं आणि आपण गावातच राहिलो. तुम्हाला नक्कीच स्कोप असतो फ्युचरमध्ये पुन्हा सिटीज जॉइन करण्यासाठी किंवा रूरल कंप्लीट करत असताना सुद्धा सिटीमध्ये काम करण्याचं नक्कीच स्कोप असतो. अच्छा. अ, आता हे झाले गव्हर्नमेंट बँक सेक्टरची प्रोसेस, की एक्झाम काय असते, मग एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये काय काम असते, मग कसं पोस्टिंग होते आणि त्या सगळ्या. आर-बी-आय सुद्धा ऐकण्यात आलं, की आर-बी-आय सुद्धा मध्ये सुद्धा आपल्याला आहे चान्सेस ॲज अ जॉब अपॉर्च्युनिटीज, ॲज अ करियरच्या. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगू शकशील का? आर-बी-आयमध्ये सुद्धा असिस्टंट लेव्हलवर आपली एक्झाम एक कंडक्ट होते. तुम्ही बँकेत आर-बी-आयमध्ये म्हणजे ॲज अन असिस्टंट किंवा क्लर्क म्हणून तुम्ही जॉइन करता आणि क्लेरिकल कॅडर्सवाल्यांना जेव्हा आर-बी-आय ग्रेड बी म्हणजे डायरेक्ट मॅनेजरियल पोस्टसाठी जी एक्झाम कंडक्ट केली जाते, त्यांच्यासाठी त्यांना एज लिमिट नसते. तर ते रिलॅक्सेशन त्या लोकांना मिळतं. त्यामुळे बरेचसे आपण कॅन्डिडेट्स असेही बघतो, की आधी असिस्टंट म्हणून जॉइन करतात आर-बी-आयमध्ये आणि वाया प्रमोशन असिस्टंट मॅनेजर होतात किंवा डायरेक्ट एक्झाम्स देऊन मग ते सुद्धा आर-बी-आय ग्रेड बी मॅनेजरियल लेव्हल्सवर दिसतात. तर आर-बी-आय ग्रेड बीमध्ये सुद्धा असं स्टेप वाईज प्रोसिजर आहे. तुम्ही ग्रेड बी जर जॉइन केलं, तर तुम्ही म्हणजे डायरेक्ट इक्विव्हॅलंट टू तो स्केल 3 ऑफिसर असतो इन एस-बी-आय. तर तिथे तुमची नेमणूक होते. त्यानंतर मग तुम्ही ए-जी-एम होता, नंतर सी-जी-एम असं ते प्रोसेस सुरू राहतं अंटिल यू रीच द पोस्ट ऑफ डेप्युटी गव्हर्नर ऑर इन फॅक्ट गव्हर्नर सुद्धा होऊ शकतो. पण जनरली असं पाहण्यात आलेलं आहे, की गव्हर्नमेंट जी कमिटी अपॉइंट करते फॉर द सिलेक्शन ऑफ द पोस्ट ऑफ द गव्हर्नर ऑफ आर-बी-आय ती जनरली अतिशय प्रख्यात व्यक्ती जे अतिशय वेल हायली क्वालिफाईड असतात. पी-एच-डी वगैरे घेतलेली असते त्यांनी. ते बँकिंगमध्ये जसं आपण रघुराम राजन यांच्या बाबत बघितलं होतं किंवा आता उर्जित पटेल वगैरे हे वगैरे हे तर डेप्युटी मॅनेजर होते आणि नंतर ते मॅनेजर ते सॉरी गव्हर्नर झाले आर-बी-आयमध्ये. तर म्हणजे तशी ती पोस्टिंगची एक असं नॉमेनक्लेचर वगैरे आहे आणि अशी पोझिशन वगैरे आहे. अच्छा. एक शेवटचा क्वेशन आहे प्राजक्ता. तो असा, की आपण असं बघतोय, की खूप सारे इंजिनिअर्स सध्या या एक्झाम्ससाठी अपीअर होताना दिसतायत. ते का बरं? बरोबर. आता इंजिनिअरिंगच्या वेळेस जसं मी माझं स्वतःचा अनुभव एक सांगेन, की माझे वडील हे जॉइंट कमिशनर होते सेल्स टॅक्समध्ये. तर एम-पी-एस-सी वगैरे ते क्लिअर करून ते सेल्स टॅक्समध्ये जॉइंट कमिशनर वगैरे होऊ शकले. तर घरी तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं वातावरण आधीपासूनच होतं आणि त्यामध्ये सुद्धा माझ्या आईने अतिशय जास्त मेहनत घेऊन, की माझ्या मुलींनी ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आपला नंबर काढावा. म्हणून आम्हाला ह्या जसं मी अगोदर सुद्धा सांगितलं, की आपण शाळेपासून तो पाया मजबूत करू शकतो. तर त्यात आपल्या आई-वडिलांचा खासा सहभाग असतो जास्त करून. कारण त्यांना आपला टॅलेंट तेव्हा कळतो आणि त्यांना आपल्याला गाईड करू शकतात तेच. तर तेव्हा आपण त्या परीक्षेसाठी वगैरे बसतो. तर तशी मी त्या एक्झाम्सला बसत गेली आणि त्यानंतर मग मला एकंदरीत माहिती होतं, की माझं म्हणजे व्हेअर डू आय स्टँड इन द क्राउड. तर ते मला अगोदर कळलेलं होतं. त्यानंतर मग एक स्ट्राँग फॉलबॅक ऑप्शन आपल्याजवळ असावा, जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामला प्रिपेअर करत असतो. तर तुमचे इक्वल चान्सेस असतात, की तुम्ही पासही होऊ शकता, त्या एक्झाम्स क्लिअर करता आणि इक्वल चान्सेस असतात, की तुम्ही त्या फेलही करू शकता. तर उद्या चालून जर माझा त्यात नंबर नाही लागला तर काय? तर त्यामुळे आपल्याला एक स्ट्राँग पाया, फाउंडेशन असलेलं जास्त महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे मी इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा जेव्हा आपलं प्लेसमेंट ड्राईव्ह वगैरे होते. तर ती प्लेसमेंट ड्राईव्ह अशी असते, की अ, त्यात ॲप्टिट्यूडच्याच एक्झाम्स होतात. तर त्यात सुद्धा मी 2 कंपन्यांमध्ये प्लेस्ड होती. इन्फोसिस आणि ई-एम-सी टेक्नॉलॉजीजमध्ये. तर जेव्हा आपल्याला हे कळतं, की अ, असंच आहे, म्हणजे आपल्याला समोर जाण्यासाठी ॲप्टिट्यूडच्याच एक्झाम्स वारंवार देत जाव्या लागतात, देत जाव्या लागतात.
त्यानंतर मी यू-पी-एस-सी करायचा जेव्हा निर्णय घेतला होता, तेव्हा स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ अकॅडमिक करियर्सची मी एंट्रन्स एक्झाम दिलेली होती. तर ती एंट्रन्स एक्झाम सुद्धा ह्याच स्वरूपाची होती, की तिथे आपले हे 4 सेक्शन्सची चाचणी घेतल्या जात होती. तर एकंदरीत आपल्या पाहण्यात येतं, की तुम्ही कोणतीही एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या. तिचं जनरल फॉर्मॅट एकसारखंच असेल. इंजिनिअर्सला ह्या बाबतीत कसं, की स्पेशली एक मुंबई युनिव्हर्सिटी मी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं केलेलं आहे इंजिनिअरिंग. तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये असं असतं, की खूपच ट्राईड अँड टेस्टेड असा तो इंजिनिअर असतो. कारण तुम्हाला आदल्या दिवशी प्रिपरेशन्स करायचे असतात फॉर युअर प्रेझेंटेशन. आदल्या दिवशी सांगितलं जातं तुम्हाला, की उद्या तुमची ही प्रेझेंटेशन आहे किंवा तुम्हाला परवा हा प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. अतिशय डायनॅमिक असा तो वातावरण असतो कॉलेजेसमध्ये वगैरे. तर त्यामुळे यू आर अल्वेज रेडी टू फेस व्हॉटएव्हर चॅलेंजेस आर कमिंग युअर वे. तर इंजिनिअर्स असं पाहिल्या जातात, की आपण त्या चॅलेंजेससाठी नेहमी रेडी आहोत. तर आणि प्लस तुमच्या चा सराव वगैरे होतच असतो, कारण की तुम्ही प्लेसमेंट ड्राईव्हजला वगैरे अपीअर करत असता. तर गव्हर्नमेंटमध्ये एंट्री घेताना जेव्हा आपल्याला माहिती आहे, की ह्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला असा-असा हा फॉर्मॅट आहे. तर तुमचं प्रिपरेशन कदाचित मला असं वाटते, की कुठेतरी मानसिकरित्या सुद्धा तुमचं प्रिपरेशन तिथे झालेला असतो. आणि पुढे तुम्हाला फक्त सब्जेक्ट वाईजच प्रिपेअर करायचंय. तुम्हाला स्ट्रॅटेजाइज करायची आहे, की ही परीक्षा नक्की कशा स्वरूपाची आहे आणि ह्यात मला कसं मिळू शकेल. ह्याचे अगोदरचे कट ऑफ्स कसे होते, याचे पुढचे कट ऑफ्स कसे राहू शकतील याचं प्रेडिक्शन करणं आणि त्यानुसार तुम्ही मग स्ट्रॅटेजाइज करता तुमच्या एक्झाम्सला. आणि त्यामुळे जसं मी सांगितलं, की हे तुमच्या अकॅडमिकली सुद्धा तुम्ही कुठे ना कुठे घडत आहात. तुम्ही लहानपणी सुद्धा त्या परीक्षांना सामना केलेला आहे. पुढे होऊन फक्त त्यांची लेव्हल्स वेगवेगळी होत राहते डिपेंडिंग अपॉन युअर एज आणि डिपेंडिंग अपॉन युअर वगैरे. आता जसं तुम्ही बघाल, की IBPS पी म्हणा किंवा SBI पी म्हणा, याचे प्रत्येक वर्षी अराउंड 35 ते 40 लाख असे ॲप्लिकेशन्स वगैरे येत असतात. मात्र जागा निघतात त्या फक्त हजारोंमध्ये. थोड्याशा मध्ये जरा जास्त निघतात. पण SBIमध्ये तुम्हाला 2000 2200 अशा जागा वगैरे बघायला मिळतात. तर जेव्हा तुम्ही हे बघता, की तुमची कॉम्पिटिशन अशा 35 लाखांमध्ये तुम्हाला 2200 मध्ये यायचं आहे. तर आपण आज ठरवली आणि उद्या परीक्षा दिली असं नाही. ह्या परीक्षेसाठी तुम्हाला अ, आधीपासूनच भरपूर प्रिपेअर करावं लागतं. मेंटली प्रिपेअर करावं लागतं. तर इंजिनिअर्सचं मी परत त्याच दिशेकडे वळत आहे, की इंजिनिअर्सचं कसं असतं, की दे आर अल्वेज ओपन टू चॅलेंजेस. तर त्यामुळे ते आता बघायला लागलेले आहेत, की हो, आपली प्लेसमेंट तर होते आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तर आपण ते तर मिळवलेलं आहे. आता आपण वळूया गव्हर्नमेंट सेक्टरकडे सुद्धा. बघूया आपण इथे सुद्धा काही फेस करू शकतो की नाही. तर बरेच इंजिनिअर्स ह्या एक्झाम्स इन द हाइंडसाइट प्ले करत असतात. ते नोकऱ्यांना लागून सुद्धा या परीक्षांसाठी प्रिपेअर करून प्ले करत असतात. कारण की आफ्टर ऑल तुम्ही बघाल तर गव्हर्नमेंटमध्ये जॉब सिक्युरिटी ही कंपॅरेटिव्हली खूप जास्त आहे. आणि प्लस तुमचे पर्क्स वगैरे पण आजकाल इक्विव्हॅलंट झालेले आहेत. व्यवस्थित तुम्ही लाईफ एन्जॉय वगैरे करू शकत आहात. वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करू शकत आहात. तर तेव्हा साहजिकच आहे, की एखादी इंजिनिअर का होईना किंवा कोणीही दुसरा असो, तर तो प्रायव्हेटपेक्षा मग गव्हर्नमेंट सेक्टरकडे जास्त वळेल. तर त्यामुळे आजकाल आपल्याला बघायला मिळतात, की इंजिनिअर्स हे वाटचाल जास्त सुरू आहेत आणि आता बघायला मिळतात कारण की आपल्याला सगळीकडे ऑनलाईन हा डेटा वगैरे अवेलेबल आहे. पण अगोदर सुद्धा गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी इंजिनिअर्स हे जास्त प्रमाणातच बसायचे. जितके लोकं इंजिनिअर्स व्हायचे, हे लोकं ट्राय करतच असतात कंटिन्युअसली. कारण की यू-पी-एस-सीची सुद्धा IES ही एक्झाम वगैरे असतेच. तर ती स्पेशली फॉर इंजिनिअर्स असते. नंतर आता बँकेमध्ये आपण बघतोय बरेच इंजिनिअर्स आहेत. इंजिनिअर्स व्यतिरिक्त ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला, की एम-बी-बी-एस डॉक्टर्स, बी-डी-एस डॉक्टर्स आणि बी-पी-टी-एच म्हणजे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर्स हे सुद्धा IBPS पी-ओ किंवा SBI पी-ओ थ्रू बँकेत वगैरे येतात. कारण आपण एखादी स्पेशलायझेशन केलेलं आहे, तर आपल्याला ती सिक्युरिटी असते, की उद्या चालून आपल्या ह्या फील्डमध्ये तर आपल्याला आहेच स्कोप. पण आपण दुसऱ्याही फील्डमध्ये ट्राय करावं आणि जस्ट एन्जॉय द चेंज.
तर त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फील्डचे लोकं येताना वगैरे बघाल. ग्रेट. प्राजक्ता, तुझ्यासोबत बोलून इतकी महत्त्वाची माहिती मिळाली ना आणि ही माहिती आय एम शुअर ज्या मैत्रिणी आपल्या बँकेच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी खूपच उपयोगाची आहे. सो आपण हे आपलं सेशन आता इथंच थांबवू. सो मच प्राजक्ता. खरंच खूप काही नवीन माहिती मिळालेली आहे आणि सो मच तू टाईम काढला. आज आमच्यासोबत या योद्धका प्लॅटफॉर्मवर जॉइन झाली आहे. सो मच. स्नेहल, तुझं सुद्धा मनापासून अभिनंदन. तू असं काही करायला घेतलेलं आहेस. हे प्लॅटफॉर्म नक्कीच बऱ्याच मुलींसाठी महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काही काळात. तर तुझ्या या वाटचालीसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. शुअर प्राजक्ता. तर आम्ही हे सेशन आपलं YouTube चॅनलवर अपलोड करणार आहोत. तुमच्या जर काही क्वेशन्स असतील तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. डेफिनेटली मी आणि प्राजक्ता तुम्हाला हेल्प करेल त्यांचे आन्सर्स शोधून देण्यासाठी. आणि प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा. सो मच.